आणि आता पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची वेगवान स्वरूपात। मुख्यमंत्री शिंदे यांची महाराष्ट्रात शिवसंकल्प यात्रा सुरू आहे आणि ते आज रत्नागिरीचा दौरा करणार आहेत। राजापुरात मुख्यमंत्री शिंदे कार्यकर्ता मेळावा घेणार आहेत। तसंच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाची चाचपणी केली जाणार आहे। रत्नागिरीतील बारसू रिफायनरीला स्थानिकांचा विरोध कायम आहे। अशातच बारसू रिफायनरी विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेण्याचा निर्धार केलाय। राजापुरात मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीला बारसू रिफायनरी विरोधक शेतकरी मोठ्या संख्येनं जाणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधातील अपात्रतेच्या याचिकेवरती निर्णय घेण्यासाठी सुप्रीम कोर्टानं दिलेली मुदतवाढ 10 तारखेला संपली आहे। अशातच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं असून बुधवारपर्यंत अध्यक्षांकडे निकाल अपेक्षित आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप ॲक्शन मोडवर आली आहे आणि आज दिवसभर भाजपच्या 2 महत्त्वाच्या बैठका होणार आहेत। भाजपच्या सर्व प्रवक्त्यांची बैठक होणार आहे। त्यानंतर भाजपच्या विविध सेल्सची बैठक आहे। या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मार्गदर्शन करणार आहेत। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा लढा सुरू आहे। मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीवरती जरांगे ठाम आहेत। अशातच ते 20 जानेवारीपासून मुंबईत मोर्चा काढणार आहेत। दरम्यान मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगे आज बीड जिल्ह्यातील गोदापट्ट्यातील काही गावात गाठीभेटी घेणार आहेत। मराठा बांधवांशी संवाद साधत आंदोलनात त्यांना सहभागी होण्याचं आवाहन करणार आहेत। मराठा आरक्षणासाठी आग्रही असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या पूर्वजांची कुणबी नोंद सापडली। बीडच्या शिरूर कासार तालुक्यात भूमी अभिलेख आणि मोडी अभ्यासकांच्या फेरतपासणीत या कुणबी नोंदी आढळल्या आहेत। मनोज जरांगे यांच्या मातोरी गावात तब्बल 70 कुणबी नोंदी सापडल्या आहेत आणि कुणबी नोंद आपली सापडली असली तरी देखील सरसकट मराठा समाजाला आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत त्याचा लाभ घेणार नाही असं जरांगे पाटलांनी स्पष्ट केलं। धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गासोबतच नोकरी आणि शिक्षणात आरक्षण द्या अशी मागणी करत 4 विविध याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्यात। या सर्व याचिकांवरती एकत्रितरित्या सध्या अंतिम सुनावणी सुरू आहे। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर 11 वाजता भीमा कोरेगाव चौकशी आयोगासमोर उर्वरित उलट तपासणीकरता हजर राहणार आहेत। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी दाखल गुन्ह्यात राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावरती आज सुनावणी होणार आहे। मुंबई सत्र न्यायालयानं जामीन नाकारल्याच्या निर्णयानंतर मुश्रीफांनी हायकोर्टात आव्हान दिलं। तुर्तास हायकोर्टानं मुश्रीफांना अटकेपासून दिलासा दिलाय। जळगावच्या अंमळनेरमध्ये 2005 पूर्वी नियुक्त शिक्षकांनी पेन्शन मिळावी या मागणीसाठी मंत्री अनिल पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन मंत्र्यांना घेराव घातला। यावेळी शिक्षकांनी मंत्री अनिल पाटील यांच्यासोबत चर्चा केली। जळगाव मतदारसंघावरती आता शिवसेनेनं सुद्धा दावा केलाय। विशेषतः मुख्यमंत्री शिंदेंनी जळगाव लोकसभा मतदारसंघावरती विशेष लक्ष केंद्रित केल्याचं दिसतंय। शिवसेनेचे संपर्क प्रमुख सुनील चौधरी यांनीही ही जागा आम्हालाच मिळायला हवी असं वक्तव्य केलं। तर उमेदवारीसाठी ज्येष्ठ नेते आमदार चिमणराव पाटील यांच्या नावाची चर्चा आहे। महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकार अनेक महत्त्वाकांक्षी निर्णय आणि योजनांची अंमलबजावणी करते। महिलांनी चूल आणि मूल या चौकटीत अडकून न राहता सर्व क्षेत्रात आघाडी घेत आपली स्वतःची ओळख निर्माण केली पाहिजे असं वक्तव्य मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं। यंदाच्या आर्थिक वर्षातील मालमत्ता कराच्या वसुलीचं उद्दिष्ट पालिका प्रशासनानं कमी केलंय। चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मांडताना मालमत्ता करातून 6,000 कोटींचं उत्पन्न गृहीत धरण्यात आलं होतं। मात्र उत्पन्नाचं हे उद्दिष्ट सुधारित करण्यात आलं असून ते 1400 कोटींनी कमी करण्यात आलंय। मध्य रेल्वेनं मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईतील संस्थांशी पत्रव्यवहार करून कार्यालयीन वेळा बदलण्याची विनंती केली। गेल्या 2 महिन्यात मध्य रेल्वेनं 750 संस्थांशी पत्रव्यवहार केला असून 27 संस्थांनी या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद दिलाय। जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सर्वत्र त्यांच्या विरोधात संताप व्यक्त होतोय। जळगावात मनसे कार्यकर्त्यांनी स्वच्छतागृहात जितेंद्र आव्हाडांचे फोटो लावून त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध केला। यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। राज्यात कोरोनाचे 111 नवे रुग्ण आढळले आहेत। राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 811 इतकी झाली आहे, तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या 131 वर गेली आहे। त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनामार्फत केलं जात आहे। विदर्भ वगळता राज्यात पुढचे 3 दिवस
मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. 10 जानेवारीनंतर ढगाळ वातावरण कमी होऊन पुन्हा थंडी पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. बटाट्याचा नवीन हंगाम सुरू झाला असून उत्तरेकडील राज्यातून सध्या बाजारात बटाट्याची आवक मोठी होतीये आणि किरकोळ बाजारात 1 किलो बटाट्याची विक्री 25 ते 30 रुपयांना केली जाते. बटाट्यांची मुबलक आवक होत असल्यानं वर्षभर बटाट्याचे दर स्थिर राहणार आहेत. हजारो भाविकांच्या उपस्थितीत अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोरेगाव इथे असलेल्या सिद्धेश्वर महाराज मंदिराचा कलशारोहण कार्यक्रम संपन्न झाला. मोरेश्वर महाराज यांच्या शुभाशीर्वादाने श्री सिद्धेश्वर महाराज मंदिराचा कलशारोहण समारंभ झाला आणि यावेळी हजारो भाविक उपस्थित होते. नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील काही धरणातला पाणीसाठा घटलाय. नांदगाव तालुक्यातील नागासाख्या धरणानं तळ गाठलाय. त्यामुळे नांदगाव, मालेगाव तालुक्यातील अनेक गावांना भीषण पाणी टंचाईला तोंड देण्याची वेळ आली आहे. थकीत कर वसुलीसाठी अहमदनगर महापालिकेनं 75% शास्ती माफी देऊन सुद्धा महिन्याभरात अवघी 9.5 कोटी रुपयांची वसुली झाली. त्यामुळे आता महापालिका कर बुडव्यांच्या नावांचे शहरात फ्लेक्स लावणार आहे. शहरामध्ये 1 लाखांच्या पुढे थकबाकी असणाऱ्यांची संख्या तब्बल 2712 इतकी झाली आहे. वसईच्या समुद्र किनाऱ्यावरती टेम्पो नेणं पर्यटकांच्या अंगलट आलं. इथल्या कळंब किनाऱ्यावरती टेम्पोतून 8 जणांचा गट पर्यटनासाठी आला होता आणि यावेळी टेम्पो पाण्याच्या अगदी जवळ जाऊन लावला आणि तरुणांचा धांगडधिंगा सुरू होता. पण भरतीच्या लाटेमध्ये हा टेम्पो पाण्यामध्ये ओढला गेला. अनेक वर्षांसाठी वादात सापडलेली आणि शहरवासियांच्या विरोधामुळे बंद झालेली टोईंग व्हॅन आता उल्हासनगरमध्ये पुन्हा सुरू होणार आहे. त्यामुळे उल्हासनगरमधील नागरिकांनी वाहतूक नियमांचं पालन करून पोलिसांनी सहकार्य करण्याचं आवाहन वाहतूक पोलिसांनी केलंय. कथित गैरप्रकारामुळे गाजत असलेल्या तलाठी भरती परीक्षेची पहिली गुणवत्ता यादी वादात अडकली आहे. इतर परीक्षांमध्ये 60 गुणांच्या वर न जाणाऱ्यांना 200 पेक्षाही जास्त गुण मिळाल्याचं समोर आलं असून गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांची नावं ही यादीत असल्याचा आरोप होतोय. घाटामध्ये धावत असलेल्या मोनोरेलला ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी प्रशासनानं आता कंबर कसली आहे आणि त्यानुसार मोनो मार्गावरील सर्व खांब स्थानकामधील रिकामी जागा जाहिरातींसाठी देण्यात येणार आहे. तसंच स्थानकातील जागा व्यावसायिकांना देण्यात येणार असून त्यासाठी मोनोरेल प्रशासनानं निविदा काढल्या आहेत. मकर संक्रांत अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपली आहे. त्यामुळे पतंग आणि मांजा विक्रीची दुकानं भुसावळमध्ये अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मात्र पतंग उडवताना सावधगिरी बाळगा असं आवाहन महावितरणकडून करण्यात आलंय. केंद्रीय रेल्वेच्या राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दौंड रेल्वे स्थानकाची पाहणी केली आणि यावेळी रावसाहेब दानवेंचा साधेपणा दिसून आला. स्थानकावरील एका फळाच्या स्टॉलला भेट देऊन तिथली बोरं खाण्याचा त्यांनी आनंद लुटला आणि त्यांच्या या कृत्यामुळे सर्वांनाच त्यांचं कौतुक वाटलं. जळगावातील पिंपराळा ते सावखेडा जाणाऱ्या रस्त्याची सोनी नगरामध्ये प्रचंड दुरावस्था झाली आणि या रस्त्यावरती जाणाऱ्या सांडपाड्यामुळे रस्ता खराब झाल्यानं नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोय होते आणि त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी पालिकेकडे करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईच्या दिशेनं जात असताना खालापूर टोलनाक्यावरती हजारोंच्या संख्येनं गाड्या टोलनाक्यावरती उभ्या होत्या आणि तब्बल 5 किलोमीटरच्या रांगेत तासनतास ट्रॅफिकमध्ये त्या अडकल्या होत्या. लोकांची होत असलेली गैरसोय बघून स्वतः राज ठाकरे टोलनाक्यावरती गेले आणि अडकलेल्या अँब्युलन्सला रस्ता त्यांनी मोकळा करून दिला आणि ठाकरे शैलीत दम देऊन तासनतास वाहतूक कोंडीत अडकलेल्यांची काही क्षणात सुटका केली. जगाला हेवा वाटेल असा आपल्या महाराष्ट्राचा इतिहास आहे, परंतु मराठी माणूस या सगळ्या गोष्टी गमावून बसलाय. सगळं काही आपल्या हातून सुटत चाललंय आणि आपण जातीपातींमध्ये भांडत बसलोय. चित्रपट आणि नाट्यसृष्टीत सुद्धा तेच घडतंय असा टोला राज ठाकरेंनी लगावला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावरती असल्यानं ठाकरे गटात येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. बीडमधील काही कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदेंच्या शिवसेनेवरती जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवरती नाव न घेता टीका केली. स्वप्नातही उद्धव ठाकरे दिसतो अशी टीका ठाकरेंनी केली. काही लोकांकडून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात वातावरण निर्माण केलं जात असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. गेली 60 वर्ष तुमची सत्ता असताना तुम्ही मराठ्यांना न्याय का दिला नाही असा सवाल त्यांनी केला. शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांनी पुन्हा मीच सांगोल्याचा आमदार राहणार असल्याचा मोठा दावा केलाय. आमदार पाटील यांच्या दाव्यामुळे राष्ट्रवादीचे नेते दीपक साळुंखे यांचं काय असा प्रश्न आता निर्माण झालाय. विशेष म्हणजे साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्तानं आयोजित कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं.
प्रभू श्री रामचंद्र यांच्याबद्दल बोलताना जितेंद्र आव्हाड कशा अवस्थेत होते ते पाहावं लागेल अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी टीका केली. एखादा माणूस बेशुद्ध अवस्थेत काहीतरी बडबड करतो आणि शुद्ध आल्यावरती वेगळं बोलतो, ती अवस्था कोणती होती हे पाहावं लागेल असं ते म्हणाले. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना यंदाचा संसद रत्न पुरस्कार जाहीर झालाय. 17व्या लोकसभेतील कामगिरीचा गौरव करत त्यांचा सर्वोत्कृष्ट 5 सदस्यांमध्ये समावेश करण्यात आलाय. 2019 ते 2023 या कार्यकाळात डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी 556 प्रश्न उपस्थित केले आणि 67 चर्चांमध्ये सहभाग घेत 12 खासगी विधेयकं मांडली. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात देशातील सर्वात उंच म्हणजेच 50 फुटांची विठुरायाची मूर्ती साकारण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते या मूर्तीचं अनावरण झालं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. तर बाळासाहेबांना ज्यांनी त्रास दिला अशा काँग्रेसला डोक्यावर घेतल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर केली. नांदुरा तालुक्यातील खंडाळा येथील शेतकऱ्यानं 5 एकर गहू पिकावरती ट्रॅक्टर फिरवला. सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणानं पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. हिंगोली जिल्ह्यात गेल्या 2 आठवड्यांपासून वातावरणात बदल झालाय. कधी धुकं तर कधी ढगाळ वातावरण, यामुळे रब्बीच्या पिकावरती परिणाम होतोय. काही भागात गहू पिवळा पडतोय तर हरभरा पिकावरती किडीचा प्रादुर्भाव झालाय. तर घाटे अळीमुळे हरभऱ्याचं मोठं नुकसान होत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या दिल्ली गेट ते सिद्धार्थनगर भागामध्ये नायलॉन मांजामुळे एक तरुण जखमी झाला. या तरुणाच्या हाताचं बोट कापलं गेलं असून गळ्याला सुद्धा दुखापत झाली आहे. मोटरसायकलवरून जात असताना ही दुर्घटना घडली. मुंबईत दरोडा टाकण्यासाठी आलेल्या 6 दरोडेखोरांना मुंबईच्या कस्तुरबा मार्ग आणि जुहू पोलिसांच्या एटीएस पथकानं अटक केली. बोरिवली इथल्या गेस्ट हाऊसमधून या 6 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून शस्त्र सुद्धा जप्त करण्यात आली आहेत. अटक करण्यात आलेले 6 तरुण हे दिल्ली इथले रहिवासी असून 2 दिवसांपूर्वी ते मुंबईत आले होते. पालघर जिल्ह्यातील ऐतिहासिक जलदुर्ग केळवे पाणकोटवरती सह्याद्री प्रतिष्ठान वसई विरार विभागामार्फत स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलं. किल्ल्यावरील मोठ्या प्रमाणात वाढलेली अतिरिक्त झुडपं काढून टाकण्यात आली. या मोहिमेत केळवे ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सदस्य देखील सहभागी झाले होते. खासगी बसच्या अपघाताला केवळ चालकालाच दोषी ठरवलं जात होतं. मात्र अनेकदा नादुरुस्त गाडी खासगी लक्झरी बस चालवण्यास मालक वर्ग भाग पाडतात. त्यामुळे अपघात झाल्यास केवळ चालकालाच दोषी न ठरवता मालकाला सुद्धा दोषी ठरवलं जाणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव राज्याच्या परिवहन विभागानं तयार करून मंजुरीसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडे पाठवलाय. रिक्षा टॅक्सी चालकांप्रमाणे आता ॲप आधारित कॅब चालक सुद्धा नियम धाब्यावर बसवून गाड्या चालवत असल्याचं निदर्शनास आलंय आणि त्याची दखल घेत मुंबईत आरटीओ विभागानं गेल्या 9 महिन्यात नियमांचं पालन न करणाऱ्या तब्बल 491 कॅब चालकांविरोधात कारवाई करत 19,76,000 रुपयांचा दंड वसूल केला. आणि आता एक सविस्तर बातमी पाहूयात. भ्रष्टाचारावरून पवार बहीण भावामध्ये राजकीय वाद निर्माण झालाय आणि अजित पवारांवरती आजवरती केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची आठवण सुप्रिया सुळेंनी भाजपला करून दिली. तर अजित पवारांनी सुप्रिया सुळेंच्या या टीकेवरती भाष्य करणं टाळलं. भ्रष्टाचारावरून खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांमध्ये शाब्दिक कलगीतुरा रंगलाय. सुप्रिया सुळेंनी भाजपवर टीका करतानाच अजित पवार गटावर सुद्धा निशाणा साधला. भ्रष्टाचारावरून पवार बहीण भावात या वादाला तोंड फुटलंय. 2024 मध्ये तर अगदी हलकं, कम्प्लीट क्लॅरिटी इन माय माइंड अँड हार्ट. कारण का आधी माझ्याकडे जे वजन होतं ना त्याच्या मागे मी दबले होते. आता नाही मला कोणी भ्रष्टाचारी करू शकत. माझ्याबद्दल भ्रष्टाचार, सुसंस्कृतपणा जे आरोप भारतीय जनता पक्ष हे आमच्यावर करायचे, आज ते त्यांना लागू आहे. सुप्रिया सुळेंनी एकीकडे भ्रष्टाचारावरून भाजपला सवाल केलाय तर दुसरीकडे अजित पवारांनाही टोला लगावलाय. मात्र सुप्रिया सुळेंच्या या टीकेवर अजित पवारांनी थेट उत्तर देणं टाळलं. विकासाला प्राधान्य देणारे आणि विकास करणारे आणि 24 तासातले 18 तास काम करणारी लोक आहोत. आणि हे काही आम्ही आज दाखवत नाही. आजही तुम्ही कुणाला विचारा, सकाळी 6ला कामाला सुरुवात करतो की नाही. त्याच्यामध्ये एकाच दिवसापुरतं ते नसतं. दुसऱ्यांनी कुणी काय बोलावं तो त्यांचा अधिकार आहे. सुप्रिया सुळेंनी अजित पवारांवर केलेल्या या टीकेला गेल्या काही वर्षातील राजकीय आरोप प्रत्यारोपांची पार्श्वभूमी आहे. 2014च्या निवडणुकीत भाजपनं सिंचन घोटाळ्यावरून अजित पवार आणि सुनील तटकरेंवरती आरोपांची राळ उडवली होती. राष्ट्रवादी काँग्रेसची नॅशनल करप्ट
पार्टी अशी संभावना भाजपकडून अनेक वेळा करण्यात आली. 2019 मध्ये महाविकास आघाडीच्या सत्तेत या आरोपांना चांगलीच धार आली होती. पण भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या नेत्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप केले होते तेच नेते महायुतीच्या सरकारमध्ये मंत्री आहेत. आणि हाच मुद्दा पुढे करत सुप्रिया सुळेंनी भाजपसह अजित पवारांवर देखील टीकास्त्र डागलं. अजित पवारांनी भलेही यावरती थेट भाष्य करणं टाळलं असलं तरी आगामी लोकसभेच्या निवडणुकीत या मुद्द्यावरून राजकारण रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि या बातमीसोबतच वेळ झाली या बुलेटिनमध्ये एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत. पुढची महत्त्वाची आणि मोठी बातमी बघणारच आहोत. मात्र तत्पूर्वी एक महत्त्वाची आठवण, ती म्हणजे सोशल मीडिया पेजेसना न्यूज 18 लोकमतच्या फॉलो करायला विसरू नका अनेक महत्त्वाच्या अपडेट्ससाठी. यानंतर बातमी आपण बघूया. मिर्झापूर आणि पुण्यामध्ये काय फरक आहे असा सवाल सुप्रिया सुळेंनी सरकारला विचारलाय. भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी पोलिसाला मारहाण केल्याच्या प्रकरणावरनं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आपण पत्र लिहिणार असल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलंय. तर पोलिसांना झालेल्या मारहाणीचं पक्षानं समर्थन केलेलं नाही याकडे भाजपनं लक्ष वेधलंय. पाहुयात त्याविषयीचा हा रिपोर्ट. भाजप आमदार सुनील कांबळेंनी पोलिसाला सर्वांसमक्ष मारहाण केली होती आणि त्यावरून सुरू झालेला राजकीय गदारोळ अजूनही सुरूच आहे. सत्ताधारी पक्षाचा आमदार पोलिसावर हात उचलत असेल तर खाकी वर्दीचा धाक कसा उरेल असा प्रश्न निर्माण झालाय. पुण्यात घडलेल्या या घटनेवरून खासदार सुप्रिया सुळेंनी आक्रमक भूमिका घेतली. पुण्यातील घटना माझ्यासाठी धक्कादायक होती. पोलीस आणि सत्तेत असलेल्या मित्रपक्षांच्या कार्यकर्त्याला मारहाण होते यावर देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केलं पाहिजे असं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलं. आणि या संदर्भात सरकारच्या कारभाऱ्यांना पत्र लिहिणार असल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलं. या राज्याच्या पोलिसांचा जर अपमान कोणीही करत असलो, आम्ही सरकारमध्ये असू दे किंवा विरोधात, त्याचा जाहीर निषेधच मी करते. आणि मी देवेंद्रजींना विनम्रपणे सांगते की देवेंद्रजी, तुम्ही काहीतरी त्याच्यावर भाष्य केलं पाहिजे. आणि देवेंद्रजींनी जर काही केलं नाही आणि आम्हाला अपॉलॉजी मिळाली नाही त्या व्यक्तीला, मला काय करायचं त्या पोलिसाला आणि त्या कार्यकर्त्याला, तर त्या दोघांच्या वाचेनी त्यांची भगिनी म्हणून सुप्रिया सुळे लढेल त्यांच्यासाठी. खासदार सुप्रिया सुळेंनी थेट सरकारवरती तोफ डागल्यानं सत्ताधाऱ्यांकडून काय उत्तर दिलं जातं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. पोलिसाला झालेल्या मारहाण प्रकरणात गुन्हा दाखल करून कार्यवाहीला सुरुवात झाली आहे, याकडे भाजपनं लक्ष वेधलं. पण सुप्रियाताई, जेव्हा तुमचं सरकार होतं तेव्हा काय अवस्था होती या पोलिसांची? बदल्यांसाठी कोट्यावधी रुपये घेणारं तुमचं सरकार, पोलिसांकडून महिन्याला 100 कोटी रुपयाची वसुली करणारं तुमचं सरकार. आपण बोलणार आहात पोलिसांबद्दल? नैतिक अधिकार आहे तुम्हाला? आता कायदेशीर सुद्धा त्या संदर्भामध्ये कारवाई झालेली आहे, त्यामुळं असं काही म्हणण्याचं कारण नाही. पार्टीने या विषयात समर्थन केलं असं कुठंच नाही आहे. काल देवेंद्रजी आणि बावनकुळे साहेबांनी सांगितले की आम्ही या विषयामध्ये योग्य ती दखल घेऊ. सुप्रिया सुळे आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना पत्र कधी लिहिणार आणि त्या पत्राला सरकारकडून काय उत्तर दिलं जाणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान संस्थेची खाती आयकर विभागानं गोठवली आहेत. आपल्या विरोधात हे एक राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप यावेळेला भावना गवळींनी केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना खासदार भावना गवळी आयकर विभागाच्या रडारवर आल्या आहेत. गवळी यांची महिला उत्कर्ष प्रतिष्ठान नावाची संस्था असून या संस्थेची खाती आयकर विभागानं गोठवण्याचा निर्णय घेतलाय. आयकर विभागानं या संस्थेला यापूर्वी नोटीस धाडली होती. मात्र महिला उत्कर्ष प्रतिष्ठाननं नोटिशीला दिलेल्या उत्तरामुळे आयकर विभागाचं समाधान काही झालं नाही. त्यानंतर आयकर विभागानं ही कारवाई केली असून हा भावना गवळींकरता मोठा धक्का मानला जातोय. मला असं वाटतं की याच्यामध्ये षडयंत्रच असतंय. षडयंत्र असल्याशिवाय हे होणार नाही. कोणीतरी त्याच्या मागे आहे.
की जे सगळं हे बाहेर आणायचं, माझी एक इमेज खराब करायची, भावना गवळीला नोटीस आली असं सांगायचं, हे राजकारणाचाच एक भाग आहे. आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी पण ह्या सगळ्या गोष्टीची गुप्तता पाळायला पाहिजे असं मला वाटते. कदाचित तिकडनं काही असेल तर ते बघितलं पाहिजे, पण मला त्यांच्यापेक्षा याच्यामध्ये राजकीयच थोडंसं हे जास्त वाटतं. 2019 मधील हे प्रकरण असल्याचा खुलासा गवळींनी केलाय. तसंच या प्रकरणातील आरोपींची खाती गोठवण्यात आल्याचा दावाही गवळींनी केलाय. काही तसे फ्रीज वगैरे करण्यात आलेले नाही आहेत, तशा संदर्भामधलं कुठलंही कारवाई झालेली नाही आहे. हे जे फ्रीज अकाउंट झालेले ते आरोपी लोकांचेच त्यावेळेला कोर्टातून फ्रीज झालेले अकाउंट आहेत. त्याच्यामुळे हा काही विषय फ्रीज झालेला आजचा विषय नाही आहे, हा जुना विषय 19 मधला 20 मधला विषय आहे. गेल्या महिन्यात आयकर विभागाने भावना गवळींना समन्स दिलं होतं. तसंच स्वतः हजर राहून अथवा प्रतिनिधीमार्फत आपलं म्हणणं सादर करण्याचा आदेशही दिला होता. काही दिवसांपूर्वीच भावना गवळींनी प्रतिनिधींमार्फत आयकर विभागासमोर आपलं म्हणणंही मांडलं होतं. त्यानंतर आयकर विभागानं ही कारवाई केली आहे. लोकसभेच्या निवडणुकीचं टायमिंग साधून हा BJP आणि शिंदे सेनेचं प्लॅनिंग आहे असं पूर्ण यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यामध्ये चर्चा आहे. सर्वेमध्ये त्यांचं नाव नाही. यावेळेला ते निश्चित पराभूत होतील याकरिता BJPच त्यांच्यावर नाराज असल्यामुळे हा सगळा टायमिंग त्यांनी सेट केलेला आहे. खरं तर महिला उत्कर्ष प्रतिष्ठान प्रकरणात 2 वर्षांपूर्वी ईडीनं भावना गवळींना समन्स बजावलं होतं. तसंच गवळींशी संबंधित ऑफिसेसवर ईडीनं छापेही टाकले होते. आता आयकर विभागाच्या या कारवाईमुळे पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एका ब्रेकची वेळ झाली आहे. बघत रहा न्यूज 18 लोकमत.